अरे पण घालतोय तरी ना. कीर्तन कुणी ठेवलं, का ठेवलं? अरे कीर्तन आहे ना. बरं का रमेश दादा, तुम्ही एवढं जरी सुंदर कीर्तन ठेवलं तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. हे कायम लक्षात ठेवा. भाऊकीतले 2-4 तरी नाव ठेवणारच. हा त्याचं काय असते, गावाचंच खायचं गावालाच द्यायचं, त्याचं काय लोक म्हणणारच. मला लोक म्हणतात ग्रामपंचायत आखी त्याच्याकडे पैशाचा उतार आहे, कुठं तरी खर्चायचा. लोक तो कमारे म्हणले लोक जैसा हो का धरता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकारी, त्याला कोणी हात लावता. तुम्ही काही करा, तुम्ही कीर्तन ठेवा, तुम्ही हे पाटील बोलवा नाही तर ते पाटील बोलवा, लोक नाव ठेवणारच. लोक कुठलंच समज नाही. पण माझी विनंती आहे, ही सुरुवात आहे. आताशी तुमची सुरुवात झाली है. ये तो सिर्फ एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. हे फक्त सुरुवात आहे. आयुष्य खूप आहे आणि सुरुवात छोटी मोठी, सुरुवात सत्य असावी. अटल बिहारी वाजपेयींची सुंदर कविता ज्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला, एवढूसा जीव ग तुझा. लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे गे, लईच बोलती आता जीवर असतं का महाराज. लोक म्हणले एवढीचा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपलं नाव कीर्तन ठेवणाऱ्यात आहे, हेच खूप आहे. पास याच्या पलीकडे आपल्याला काही नकोच आहे. क्षणभर उभा, क्षणभरी जास्त नाही, थांबताला ना क्षणभर फार मोठं. आणि हरिपाठ नीट बर का. याचा अर्थ असा नाही की भगवंतच्या दारात क्षणभर थांबल्यावर तुला 4 मुक्त्या साधल्या जातात. वारकरी संप्रदाय मुक्तीचं साधन सांगत नाही, कारण आपल्याकडे मुक्ती संत मागतच नाही. घेही नमी जन्म यासाठी आपल्याकडे योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी. आपल्याकडे मुक्ती मागत नाहीत. आपल्याकडे कसं आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, कारण मानव जन्माशिवाय परमार्थ नाही, परमार्थाशिवाय आत्मिक समाधान नाही, आणि आत्मिक समाधानाशिवाय जगाच्या मालकाची खरी ओळख होत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जन्म इथे मागतातच, मुक्ती मागत नाहीत. याचा अर्थ भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या असल्या तर तसं ज्ञानोबारायांचं वर्णन नाही. नाम एवढं कमी नाहीये, भगवंताचं दार एवढं कमी नाहीये की फक्त मुक्त्या देईल. नीट ऐका. याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात, कारण पुढची चरण घ्या, असोनी संसारी. आपण संसारिक माणसं आहोत, आपल्याला कायम देवाच्या दारात जाताच येईल असं, कारण आपण संसाराने बांधलेली माणसं आहेत. अदोष्टमला नेऊन संततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. आपण कर्माने बांधलेली माणसं आहेत, आपण योगी नाही आहेत. आपल्याला कर्म आहे, कारण ज्याला कर्म नाही तो योगी आहे. योगी आहे तो ही करीती परी कर्मे त्रिन बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीव नाही तो योगी आहे. आपण मानवरूपी जन्माला आलो, आपण भाविक भक्त आहोत, योगी. आपण तपश्चर्या केलेली, आपल्याकडे त्याग कमी आहे, एवढा नाही, त्यामुळे आपण योगी नाही आहेत, आपण ब्रह्मचारी नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे कर्माचं बंधन आहे, संसाराचं बंधन आहे. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला फार थांबता आलं नाही तर हरकत नाही, तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची. दुसऱ्या महिन्यामधलं वर्णन आहे, 22.5 क्विंटल एका घराची 1 चौकट, अशा 350 ते 400 चौकटी असणार 1 घर, अशी 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला. नाथरामायणामध्ये वर्णन आहे, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. अटल सत्य नामचिंतनाचं. अरे तसलेलं मस्तक ठेवावं लागलं. 2 BHK आपला. अय रे दादा, कशाचा माज रे एवढा. कर ना, विचार करा. आणि माझं असं म्हणणं नाही की गरीब बरे वगैरे हवा. वारकऱ्यांना मला सगळ्या विनंती आहे, पैसा कमवा बाबा, हे कलियुग आहे. इतर राहणीमान चांगलं आहे तर खरं आहे, नाही तर लोक इतकी इज्जत काढतात. लोकांना असं वाटतं हे गावंढळे धोतरवालं म्हणजे. अहो एखादा माणूस धोतर घालून जर विमानात गेला तर लोक असं बघतात जसं काय अतिरेकी आलाय. धोतराला काही किंमतच राहिली नाही. पण अरे आमच्यात जी ताकद आहे ना, भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठळांच्या माती. अरे आमच्याशी प्रेमाने वागला तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे काय समजता का, काय अनएज्युकेटेड समजता. अरे तुमचं विज्ञानच ज्ञानेश्वरी पासून सुरुवात झालं.
जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावलाय. अरे येड्या हो, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मला सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले ते लकलकीत दिसे तया विजू माझे असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हा वारकरी संप्रदाय. हे वारकरी चाचूचैनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. लय विज्ञान करत जाऊ नका, सुरुवातच इथून आहे. इथे लक्षात घ्या, नीट ऐका. मिक्सर पासून चंद्रयानापर्यंत सगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला शास्त्रांमध्ये मिळून जाईल. फक्त डोक्याने कधी घ्या. पण आपलं कसं झालंय, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे तिकडे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात लेकरू होईल. जयाचे आहिक धड नाही तयाचे परित्र पुस्तिक काही. अशी कथा आपली, कल्पनेची असली कथा आपली. तर म्हणला नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामताय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात गुंबलू नको झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामताय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणला आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत कसं काय फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. कळलं, त्यालाच कळलं. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे. ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा बसलेले किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते तुम्ही किती भजन केल्यावर देव भेटेल. रवीना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भावे तया कुळा. कळतंय ना, गुरुविना अनुभव म्हणून भावे तया. संदर्भ कळतोय ना. द्वैताची झाडणी, द्वैत म्हणजे असत्य, कल्पनेची बाधा. गुरुविन ज्ञान म्हणजे कुळात नसेल तर. तया कैचे कीर्तन घडेल नामी. म्हणून आमची विनंती आहे, व्हावे तया. म्हणून आम्ही परंपरेला आयुष्य मागतो. जे सत्य आहे आम्ही त्याला आयुष्य मागतो. आणि आम्हाला माहित आहे सत्य काय, जिथे आम्हाला जाणीव आहे. हे जे चाललंय ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. चूक त्यांची नाही, धन्य माता पिता तयाची व्हावे तया कुळा. काहीच म्हणणं नाही आपलं महाराज, तुमची चूकच नाही रे दादा हो. आम्ही विनोद करतो याचा अर्थ कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, तुम्हाला थांबवायचं आहे म्हणून एक झालर आहे. पण तुम्हाला आजकाल कीर्तन मनोरंजन वाटायला लागलंय. तुम्हाला कीर्तनकार कळत नाही, कीर्तनाची मर्यादा कळत नाही, कीर्तनाचं व्यासपीठ कळत नाही. तुम्हाला कीर्तनकार सेलिब्रिटी वाटायला लागलेत. फार फरक आहे, खूप फरक आहे. हे व्यासपीठ आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग होया हरी रूप, कीर्तन चांग कीर्तन चांग होया नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचं पांडुरंग, जनी मणी ज्ञान देवा बोलावंत, जनी मणी ज्ञान देवा बोलावंत. नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचं पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचं पांडुरंग. आपल्याला पण वाजल्यासारखं वाटायला पाहिजे महाराज बरं का. नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचं पांडुरंग, तरी म्हणे ज्ञान देवा बोलावंत, नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचं पांडुरंग. जगाचा मालक देहवान हरपून नसतो. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक इथं उभा असतो साक्षीला. तुमच्या सगळ्याकडे बघत असतो, तुमचं वागणं बोलणं चालणं भजन करणं. पण काही काही माणसं आजही कीर्तनाला फोन केला की म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय तुम्ही, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव महाराज, लोकांना घुसवतो. त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती? तुला उकळत घालून मुसळात काढला पाहिजे. किती देशील रे? अरे माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी आईचे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी. माझ्या बापाची नाही, तुकोबारायाची. माझ्या म्हणजे संप्रदायाच्या महाराज बरं का. तुकोबारायांची 65 लाखाची सावकारकी. किती? आत्ताचं नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचं रुपया अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा इंद्राणीत कर्ज बुडवायची ठरवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 थोडं सोनं तुकोबारायाकडे घाण होतं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. बरं का आजची पिढी का संप्रदायात यावं, का परमार्थ करावा, का संत जाणून घ्यावे. या संतांमुळे कळेल माणूस कसा असतो, माणसाने काय करायचं असतं आणि माणसाची कर्तव्य काय असतात. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. कधी केलाच नाही करे विचार? तुम्ही येडे नाहीत रे. आणि काय करू शकत नाही रे आपण? अरे शेतकऱ्याची औलाद आहे आपली. हे लोक ग्राह्य धरतात आपल्याला. अरे शेतकऱ्याचं आहे, काय करणार आहे? मिडल क्लास आहे, याला काय जमणार आहे? अरे याचा बाप फाटक्या धोत्रावर फिरला, याची माय फाटक्या पदरावर फिरली, हेही आयुष्यभर फाटक्या सदरावरच फिरणार आहे. पण यांना कोणी सांगा अख्ख्या जगानं हारायची वाट बघावी मग आम्ही जिंकावं. त्याची मजा आहे ना, ती मजा दुसरी कशात नाही. लोक जेव्हा हारायची वाट बघतात आणि तेव्हा आपण जिंकतो ना, त्याला माऊलींचा आशीर्वाद म्हणायचा. आणि सामर्थ्य ठेवा पोरं. अरे गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, भाषा, संस्कृती, ज्ञान, परंपरा, त्यागही आपल्याच पूर्वजांचा. मग इथं साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे. इथं टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. पण आपला अख्खा आयुष्य गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे, गेलं
नाव कमवायची नाही, पैसे कमवायचे नाही. अरे पैसा कमवा, अर्थ नि काम पुरुषार्थाचं लक्षण आहे. शास्त्र सांगतं आपलं, पुरुषाने पैसा कमवावाच, व्यक्तीने पैसा कमवावाच. आपला बाप काय गरीबाचा नाही, द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, त्याची लेकरं आहे आपण. अरे काय भिकारी भिकारी का काय? एकही संत सांगायचे श्रीमंत नाही. नाथ बाबा घरी पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनला असायची, त्यांना धनधान्य द्यायची ताकद नाथबाबांमध्ये होती. लक्षात घ्या. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. अय संभाजीनगरच्या बाया, अय 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता माय मावल्या. नामदेवराच्या बायकोला राजाईला झोपाया, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जी, पाणी जी, स्वयंपाक जी. तुमचं बरं आहे ना? विचारलं दुसरा काही नाही महाराज, है की नाही? आपली 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलंय, मी आई म्हणून सांभाळलंय, 3 दाखवून म्हणती. काही खरं नाही दादा आपलं. काय संतांच्या बायका होत्या महाराज. धोतर फाटलं तुकोबर राहायचं, 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली. नवऱ्याचं धोतर फाटलंय, जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून. नात्यांची लाज राखते, घरातलं कधी दारात आब आणत नाही. त्या लक्ष्मीचं माझा पांडुरंग दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही, सामर्थ्याने व्यासपीठावर सांगतो. आणि तुकोबरायची बायको गरीबाची नव्हती बरं काय. पुण्याचं सासर तुकोबरायचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 35 एकर ऊस आवलीच्या बापाचा. किती आपली भलतीच भांडती. माझा बाप काही बेकारी नव्हता, तू असं काय दलिंदराच्या दारात दिलंय मोठ्याची, मी माझं डोळं फुटलं, मी तुला म्हणलं तुझ्या दिलंय चांगलं चांगलं बघाय आलतो, मला माझं नशीब नासक, मी तुला बघून चांगलं म्हटलं नाही. अगं होय ग, आता काही केलं ती केला. बरं ठीक आहे ना, श्रीमंत आहे आपण, कुठं नाही म्हणतो. 35 एकर ऊस आवलीच्या बापाचा, 3500 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. आणि माय मावल्या हे तुम्हाला जमतं, तुम्ही वाईट नाही ग. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमत नाही ना माय, ते तुम्हाला जमतं. सगळ्यात जास्त ताकद भगवंतापेक्षाही श्रेष्ठ तुम्ही आहात, हे मी नाही तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवाच्या वर तुमची ताकद आहे. खूप गोड आहे ग माय, तुम्ही लय ताकद आहे, तुम्ही लय चांगले आहे माय. हितल्या तर लय चांगले आहे, तुम्ही लय चांगले आहे. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय चांगले आहे. थोडा तोंडाचा आहे प्रॉब्लेम महाराज, पण त्यातही आपला दोष नाही माय. ब्रह्मांना बनवतानाच तसं बनवलं, पुरुषांना कंठ दिला असतं.